नमस्कार शेतकरी बंधूंनो, 19व्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण रब्बी ज्वारी पीक तंत्रज्ञान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, बरेचशा शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीची पेरणी केलेली आहे आणि काही पेरणी करत आहेत। तर त्या अनुषंगाने कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत ते आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत। तर रब्बी ज्वारीला आपण बघितलं तर मध्यम ते भारी जमीन ज्या शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांकडं मध्यम ते भारी जमिनीमध्ये एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे रब्बी ज्वारीचं आपल्याला मिळत असतं। साधारणपणे विद्यापीठाने जे काही वेळ शिफारस केलेली आहे आपल्याला 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये रब्बी ज्वारीची लागवड आपण केली पाहिजे। आता बराचसा जवळपास लागवडीचा कालावधी हा संपत आलेला आहे, परंतु त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी पुढचं नियोजनसुद्धा शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीसाठी हे सोयीचं खोल नांगरट केल्यानंतर त्या ठिकाणी एका एकरामध्ये 4 शेणखताच्या गाड्या आपण टाकल्या पाहिजे शेणखताच्या। आणि त्याच्यानंतर किंवा जे काही आपण पाणी भरतो ते पाणी साठवण्यासाठी त्या ठिकाणी मोठे वाफे केले पाहिजे। आणि बळीराम नांगराने त्या ठिकाणी दंड टाकून दिले तर एक कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी साराचं काम आपल्याला होतं। साधारणपणे 40 फूट बाय 60 फुटाचे वाफे रब्बी ज्वारीसाठी केलेस ते सोयीचं होतं। साधारणपणे 5 सेंटीमीटर खोलपर्यंत आपली बी गेलं पाहिजे। जास्त खोलसुद्धा बी गेलं तर उगवणीचा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो, कमी प्रमाणामध्ये उगवण त्या ठिकाणी होते। आणि रब्बी ज्वारीला जर जास्त उशिरा आपण पेरणी केली तर खोडमाशीचा अटॅक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर पेरणी रब्बी ज्वारीसाठी ही महत्त्वाची आहे। लवकरात लवकर पेरणी केली तर जे काही खोडमाशी आहे तर खोडमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतो। आपल्याकडं हलकी जमीन आहे तर त्याच्यामध्ये फुले माऊली ही एक व्हरायटी आहे। नंतर फुले अनुराधा ही व्हरायटी हलक्या जमिनीसाठी आहे। नंतर जी काही आपली मध्यम जमीन आहे तर मध्यम जमिनीला फुले चित्रा आणि फुलेची सुचित्रा ही व्हरायटी आहे। नंतर जी काही भारी जमीन आहे त्याच्यामध्ये फुले वसुधा आणि फुले यशोदा ही व्हरायटी आहे। नंतर ज्या शेतकऱ्यांना हुरड्याची लागवड करायची आहे तर हुरड्यासाठी फुले उत्तरा ही व्हरायटी आहे। आणि ज्यांना लाया घ्यायच्या असतील त्याच्यासाठी फुले पंचमी ही व्हरायटी आहे। आणि बागायती जमिनीसाठी फुले रेवती ही व्हरायटी त्या ठिकाणी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे। याचासुद्धा शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे। नंतर रब्बी ज्वारीमध्ये आपल्याला कणसाला कानी लागणे हा प्रकारचा रोग त्या ठिकाणी दिसून येतो। तर त्याच्यासाठी जर आपण त्या कानीसाठी जर गंधकाची बीज प्रक्रिया करून घेतली तर रब्बी ज्वारीला जे काही कानीचे प्रॉब्लेम्स येतात तर ते त्या ठिकाणी येत नाही। त्याच्यासोबत थायोमिथॉक्झाम जे आहे त्याचीसुद्धा बीज प्रक्रिया रब्बी ज्वारीला आपल्याला शिफारस करण्यात आलेली आहे। तिचीसुद्धा बीज प्रक्रिया ही शेतकऱ्यांनी करून घेतली पाहिजे। साधारणपणे 45 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर जे काही सरींमधलं अंतर आहे ते दीड फूट आपण घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी। आणि जे झाडांमधलं अंतर आहे तर ते 15 सेंटीमीटर मेंटेन ठेवलं पाहिजे। याचा विचार केला तर साधारणपणे एका एकरामध्ये 59,200 झाडं आपल्या त्या ठिकाणी रब्बी ज्वारीचे दिसून येतात। तर याप्रमाणे त्या ठिकाणी झाडांची संख्या ही मेंटेन ठेवली पाहिजे। जास्त संख्या झाली तेही आपल्याला फायद्याचं नाही आणि कमी संख्या झाली तेही आपल्याला फायदेशीर नाही। तर याप्रमाणे नियोजन केल्यानंतर जे काही खत आहे तर नत्र खताचा खूप एक चांगल्या प्रकारे वापर आपण केला तर उत्पन्नामध्ये आपल्याला भर दिसून येते। हे प्रयोगांती रब्बी ज्वारीमध्ये सिद्ध झालेलं आहे। 1 किलो जर नत्र वापरलं गेलं तर 10 ते 15 किलो रब्बी ज्वारीचं उत्पन्न आपलं जास्त येतं। म्हणजे 1 किलो नत्र बरोबर 10 ते 15 किलो रब्बी ज्वारीचं उत्पन्न। तर याप्रमाणे नत्राची जर या ठिकाणी आपण मर्यादा त्या ठिकाणी वाढवली तर उत्पन्नामध्ये निश्चित आपल्याला भर दिसून येते। हलकी जमीन असेल तर 60 किलो हेक्टरी नत्र वापरायचं आहे आणि स्फुरद 30 किलो वापरायचं आहे। परंतु जर भारी आणि बागायती जमीन असेल तर त्या ठिकाणी 100 किलो नत्र वापरायचं, 50 किलो स्फुरद वापरायचं आणि 50 किलो पालाश वापरायचा आहे। थोडा डोस आपल्याला भारी जमिनीमध्ये खताचा हा वाढवून द्यायचा आहे। की ज्यावेळेस आपण लागवड करतो त्यावेळेस संपूर्ण स्फुरद आणि संपूर्ण पालाश द्यायचा आहे आणि अर्ध फक्त नत्र आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायचं आहे। आणि उरलेले जे काही अर्ध नत्र आहे
ते लागवडीच्या 1 महिन्यांनी आपल्याला द्यायचं आहे. एवढी खत देत असताना आपल्याला काळजी रब्बी ज्वारीसाठी ही घ्यायची आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर रब्बी ज्वारीमध्ये आपण बघितला तर तो आहे आपल्याला आच्छादनाचा वापर. रब्बी ज्वारीमध्ये काय होतं की आच्छादन जर आपण केलं नाही तर 60 ते 70% पाण्याची जे काही बाष्पीभवन होऊन जातं आणि त्या ठिकाणी जमिनीतला ओलावा 7 ते 70% हा बाष्पीभवनाने कमी होऊन जातो. तर मग अशा वेळी उत्पन्नामध्ये आपल्याला घट दिसून येते. जर शेतकऱ्यांनी जे काही निंदणी केलेलं आहे तर ते निंदणी केलेलं जे काही गवत असेल किंवा तुरट्याच्या ज्या काही काड्या असतील तर त्या ठिकाणी जर जमिनीवर पसरून ठेवल्या तर त्या ठिकाणी ओलावा हा मेंटेन ठेवायला, नियंत्रित ठेवायला आपल्याला मदत होते आणि बाष्पीभवन हे कमी होतं. याच्याने सुद्धा उत्पन्नामध्ये 14% वाढ आपल्याला प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. त्याप्रमाणे वाढ आपल्याला दिसून आलेली आहे. ही सुद्धा आच्छादनाचा वापरसुद्धा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजे. आणि नत्र वाढवलं तर नत्र 1 किलोच्या बरोबर 15 किलोपर्यंत उत्पन्न आपलं वाढू शकतं. ही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे. नंतर महत्त्वाचा मुद्दा तिथं आहे तर आंतरमशागत. जर शेतकऱ्यांनी आंतरमशागतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तण जे काही ज्वारीमध्ये साधारणपणे पहिल्या 40 दिवसापर्यंत तणामध्ये आणि ज्वारीमध्ये एक स्पर्धा सुरू असते. ज्वारी या दोघांमध्ये जी काही स्पर्धा असते अशा 30 ते 40 दिवसापर्यंत ज्वारीला अन्नद्रव्य आणि जे काही पाणी आहे त्याची गरज ही पूर्ण झाली पाहिजे. आणि अशा वेळेस जर ज्या ठिकाणी तण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालं 40 दिवसापर्यंत तर त्याचा फरक आपल्याला डायरेक्ट उत्पन्नामध्ये दिसून येतो. म्हणून पहिल्या 40 दिवसापर्यंत तण अतिशय कमी ठेवायचं आहे. एकदम प्लॉट आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. निंदणी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. त्याच्यामुळे जर पहिले 40 दिवस आपण ज्वारीचा प्लॉट हा स्वच्छ ठेवला तर निश्चितच त्याचा संबंध हा उत्पन्नाशी आहे. त्याच्यामुळे आपल्याला तर तणविरहित आपल्याला प्लॉट हा पहिल्या 40 दिवसापर्यंत ठेवायचा आहे. नंतर त्या ठिकाणी जर आपण विचार केला ज्वारीवर जे काही येणारे रोग आहेत, कीड आहेत, त्याच्यामध्ये खोडमाशी असेल, खोडकिला असेल, लाल कोळी असेल, मावा असेल, तुरतुडा असेल आणि रोगामध्ये विचार केला तर कणसातली कानी असेल, या प्रकारचे अटॅक रोगांचे आणि किडींचे हे रब्बी ज्वारीवर होत असतात. खोडमाशीसाठी मी सांगितलं की लवकरात लवकर पेरणी आपल्याला करून घ्यायची. जमिनीमध्ये जे काही कोष शिल्लक असतात तर ते वर येऊन जातात आणि उष्णतेमुळे ते कोष हे मरून जातात. तर नांगरणी करून ठेवणं गरजेचं आहे. कोळ्याच्या 2-3 पाळ्या त्या ठिकाणी दिल्या पाहिजे. या नांगरणी करत असतो, नांगरणी थोडे दिवस आधी करून ठेवली तर उष्णतेमुळे त्या ठिकाणचे कोषचा नायनाट होतो आणि त्या ठिकाणी अटॅक हा टाळला जातो. नंतर आपण ज्यावेळेस जनावरांना जे काही तोटे असतात ते तोटे ज्यावेळेस खाऊ घालतो तर त्यांची कुट्टी करून खाऊ घातले तर त्या कुट्टीमुळे त्या ठिकाणी जे काही खोडांमध्ये कोष असतात अळींचे, खोडमाशीचे, तर ते कोषचा त्या ठिकाणी नायनाट होतो आणि कुट्टी खाऊ घातल्यामुळे त्या ठिकाणी ते नियंत्रित होताना आपल्याला दिसून येतं. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण रब्बी ज्वारीची पेरणी करतो साधारणपणे पेरणीच्या एक 8 ते 10 दिवसानंतर आपण प्लॉटमध्ये फिरलो आणि 10% जर पोग्यामध्ये आपल्याला मर दिसायला लागली तर अशा वेळेस आपल्याला 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची आहे. 10% फक्त प्रादुर्भावग्रस्ताचा झाडं आपल्याला दिसत असतील तर त्यावेळेस फवारणी करणं हे गरजेचं आहे. तर अशा वेळेस आपल्याला 5% निंबोळी अर्काची फवारणी करायची किंवा 15 ml क्विनॉल-फॉस 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला फवारायचं आहे. निंबोळी अर्काची फवारणी घ्या किंवा क्विनॉल-फॉसची फवारणी घेऊन त्या ठिकाणी आपण खोडमाशीचा नियंत्रण हा करू शकतो. नंतर जर आपण बघितलं तर दाण्यांवर, कंचांवर काजळी आपल्याला कानी नावाचा रोग आपल्याला येतो. त्याच्यासाठी गंधकाची बीज प्रक्रिया आपल्याला 4 ग्राम गंधक प्रति किलो बियाणं याप्रमाणे आधी गंधकाची बीज प्रक्रिया आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणून कंसावरचा कानी हा काही रोग आहे तर रोग आपण त्या ठिकाणी त्याला आळा घालू शकतो. नंतर ज्यावेळेस आपण पाणी देण्याच्या अवस्था आहेत त्या पाणी देण्याच्या अवस्थांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. रब्बी ज्वारीला पाणी अवस्थासुद्धा खूप महत्त्वाची असते. तर पहिले 30 दिवसापर्यंत बघितलं तर गर्भावस्था असते. 50 ते 55 दिवसामध्ये त्या ठिकाणी पोटरी अवस्था असते. 70 ते 75 दिवस जे असतात त्या ठिकाणी फुलोरा अवस्था असते आणि 90 ते 95 जे दिवस आहे त्यावेळेस एक दाणे भरण्याची अवस्था असते. तर या 4 अवस्थांमध्ये पाणी देणं बागायती रब्बी ज्वारी असेल तर हे गरजेचं असतं. परंतु जर पाणी कमी असेल तर पहिली अवस्था आपण टाळू शकतो. 50व्या दिवशी आपल्याला पाणी हे देता येतं. रब्बी ज्वारीला जर अवस्थेप्रमाणे पाणी दिलं गेलं तर तिचा भर आपल्याला उत्पन्नामध्ये निश्चित दिसून येते. आणि जर परिपक्व रब्बी ज्वारी ज्यावेळेस झालेली आहे
त्यावेळेस आपल्याला ओळखायचं असेल तर 2 प्रकारे ओळखू शकतो. जे काही ज्वारीचा जो काही दाणा आहे त्याचं काही जे काही टोक असतं तर ते टोक हे काळं झालेलं असतं, काळा डाग असतो तो टोकावर. त्यावेळेस समजायचं की ती मॅच्युरिटी झाली, परिपक्व झालेली आहे. नंतर जो दाणा आहे तो जर आपण दातामध्ये घेतला आणि तो फोडला तर एक टचकन आवाज येतो तो फुटल्याचा आणि ते पिठाळसारखी लागते आणि पिठाळ लागली तर समजायचं की ती परिपक्व झालेली आहे. अशा वेळेस आपल्याला ज्वारीची ही काढणी करून घेतली पाहिजे. मळणी आपण साधारणपणे काढणीनंतर 8-10 दिवसांनी मळणी केली तर एक पुरेसा ओलावा त्या दाण्यांमध्ये शिल्लक राहतो. नंतर त्याचं उत्पन्न साधारणपणे जे आहे तर उत्पन्न एक हलकी जमीन असेल तर 10 क्विंटलपर्यंत तिचं उत्पन्न आपल्याला हेक्टरी दिसून येतं. मध्यम जमीन असेल तर 20 ते 25 क्विंटलपर्यंत तिचं उत्पन्न आपल्याला यायला पाहिजे. आणि जी भारी जमीन आहे 30 ते 35 क्विंटलपर्यंत रब्बी ज्वारीचं भारी जमिनीमध्ये आपल्याला उत्पन्न आलं पाहिजे. असं हे साधारणपणे 110 दिवसाचं रब्बी ज्वारी हे पीक आहे. शेतकऱ्यांनी जर तिचं व्यवस्थित नियोजन केलं, पाणी, खतं आणि लागवडीच्या ज्या काही व्हरायटी असतील आणि खतांचं व्यवस्थापन असेल, लागवडीची पद्धत असेल, या पद्धतीने जर नियोजन केलं तर निश्चितच रब्बी ज्वारीमधून सुद्धा शेतकऱ्याला एक चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं आणि एक चांगला अर्थार्जन शेतकऱ्याला त्या ठिकाणी होऊ शकतं. तर सर्व शेतकरी बंधूंनी ही जी काही माहिती सांगितलेली आहे हिचा वापर आपल्याला करायचा आहे आणि आपल्याला उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करायचा आहे. धन्यवाद.